नमस्कार, मदर्स किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण झटपट असा नाश्ता कसा तयार होईल ते बघूया। 2 कच्चे बटाटे साल काढून मी खिसून घेतलेत, पाण्याने धुवून पण घेतलेत। आता त्याच्यामध्ये आपण हे सगळं साहित्य टाकणार आहोत। तर हे एक टमाटर आहे बारीक चिरून घेतलेलं, चवीसाठी कांद्याची पात, बारीक चिरून घेतलेला एक कांदा आहे, कांदा, कोथिंबीर, ओटाणे, वले ओटाणे थे ताजे, थोडं गाजर खिसून घेतलेलं। आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करू आणि याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे। तर आपण आता गव्हाचं पीठ टाकू। अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि हे अर्धी वाटी रवा घेतलाय बारीक। तर आपण आता याच्यामध्ये दही टाकून मिक्स करणार आहोत त्याला। तर हे अर्धी वाटी दही, त्याला चांगलं मिक्स करायचं। तर हे लसण, कांदा आणि मिरच्या यांची पेस्ट तयार केली मी चव येण्यासाठी। वाटल्यास तुम्ही तिखट पण घालू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं। बटाट्याला थोडं मीठ जास्त लागतं, तर तुमच्या मनाप्रमाणे घालू शकता मीठ। पाणी घालू आपण याला जसं लागेल तसं। तर रोज आपण पोहे, उपमा असा नाश्ता जो करतो तर ते मुलं खाऊन कंटाळतात, त्यामुळे असे नवीन नवीन नाश्ते तयार करायला चांगलं वाटतं। मुलं भाजी खायला कंटाळा करतात, तर त्यांच्या आहारामध्ये प्रोटीन आणि विटॅमिनची कमतरता असते। तर असे पदार्थ खाल्ल्यामुळे भाज्या पोटामध्ये जातात आणि ती जी राहिलेली प्रोटीन आणि विटॅमिनची जी कसर आहे ती पूर्ण होते। तर खायचा सोडा घालायचा आपण, हा छोटा अर्धा चमचा, आणि ते मिक्स करून घ्यायचं। ते झालं तयार आपलं बॅटर। अशा पद्धतीने करून घ्यायचं। आता आपण तयार करायला घेऊ याला। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपण, त्याच्यावर थोडे तीळ टाकायचे, कोथिंबीर घालायची आणि त्याच्यावर आता पॅनकेक तयार करायला टाकायचं। बारीक गॅसवर भाजायचं आपल्याला, असं झाकून ठेवायचं म्हणजे सगळ्या साईडला शिजतं ते। आता आपण दुसऱ्या साईडने याला पलटवू। छान खुसखुशीत झाले वरच्या साईडनी। तर 10 मिनिटं अजून याला दुसऱ्या साईडने भाजू देऊ आपण। झालं दुसऱ्या साईडनी पण, आपण याला आता काढून घेऊ। लो फ्लेम वर भाजायचं म्हणजे छान भाजला जातं सगळ्या साईडनी। हे बघा दोन्ही साईडनं भाजला गेला आपण। तर असे पदार्थ नवीन नवीन केल्यामुळे भाज्याचं प्रमाण मुलांच्या पोटामध्ये जास्त प्रमाणात जातं आणि खायलाही मुलांना आवडतं, टेस्टी लागतं। तर हे असं करून पहा तुम्ही छान छान पदार्थ आणि मला प्रतिसाद कळवा तुमचा।